स्वतःची जिंदगी बदलण्यासाठी रात दिन मेहनत करून मी स्वतःच्या हिमतीवरती नाही ती करायचा प्रयत्न करतो, नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहून त्यांचं ऐकून त्यांच्याहून आमची जिंदगीची बरबादी करतो. कारण की उभे जिंदगी मी आपल्यासोबत नाही कोण म्हणलं म्हणून आपण कधी हारून चालत नाही. आणि एकटा रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ह्या शेतीमध्ये स्वतःच्या पायावरती चालत येतोय म्हणून कधी हार म्हणत नाही. उगवता सूर्यसुधी चमकून उगवतोय म्हणून कधी ती लाजत नाही. आणि आपण कसल्या गोष्टीला हारून चालत नाही. उभे जिंदगीच्या कर्मापुढं आपण कोणाचं एक गुंजभर सुद्धा वाटोळं केलं नसल्यावर कोण कोणाचं वाटोळं करायला मोकळं नाही. कारण की आपल्यामुळं एखाद्याचं वाटोळं होईल ह्या भ्रमात राहायचं नाही. कारण की आपण मेहनत करणार आहे ह्याच्यावरती अवलंबून राहायचं. कोण आलं काय आणि नाही आलं काय आपल्याला काहीच फरक पडत नाही. आणि शेतामध्ये धान पिकवलं काय आणि शेतामधलं रान असं पडे काय ठेवलं काय आणि शेजारी एखाद्याचं चांगलं काय आलं काय त्याला दोष देऊन काहीच उपयोग नाही. कारण की जे आहे त्याच्याच आनंदी राहायला शिका. कारण की हे एवढं मात्र आहे, आपण किती पळेल तेवढं कमीच आहे. नाही आपण पळेल तेवढं म्हणणार नाही कोण, चल तू पळलाय तुला देणार. जे आपण केलंय ती होणार आहे आणि आपण जे नाही करू ती होणारच नाही. असं आहे, जी नशिबात लिहिलंय ती 100% होणारच आहे असं. आणि चमकाच असेल तर स्वतःच्या पायावरती उभा राहून आणि कोणाचा नाही विचार करता सूर्यासारखं चमका. कारण की दोस्त मित्र भाव कोण कोणासाठी नाही राव. कारण की आपणच आपल्यासाठी हाय राव. कारण की आपल्यामुळं रानात केलेलं धान आपल्यामुळंच पिकणार आहे. आणि रानात शेतीमध्ये असं त्याकडे लक्ष नाही दिलं का कोस करपून धुळा जाणार असं नाही. ते पण लक्ष देतं आहे, परंतु करपाला उशीर लागत नाही हो. करपाला उशीर लागत नाही. कारण की आपल्याला हाय ती आपल्याला करावं लागतंय. नाही दुसरं कोण येणार आहे, दुसरं कोण येऊन म्हणणार नाही तो का असा झालाय ऊस. आणि कोण म्हणणार नाही. आपण काय करतोय ह्याकडे लक्ष देऊन आपण करायला तयारी ठेवा. कारण की आपल्या जिंदगीमध्ये आपण कधी हारून चालत नाही. आणि आपल्याला पायावरती उभं राहून गोल भिंगून दुनियामध्ये हिंडायचं असेल तर स्वतःला बदलावं लागतंय. नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहून कोण येणार आहे. कारण की आपल्याला बोलताना सुद्धा मोबाईलवरून बोलावं लागतंय. म्हणून आजच्या जमान्यात कबूतर कोण येणार नाही पाठवून टपाल घेऊन. कारण की आपण काय करणार आहे ह्यावर अवलंबून राहून सगळं होणार आहे. कारण की हिरवा गार ऊस आहे म्हणून एवढाच राहिला आणि वरचा करपून गेला. खडपांचं रान असेल परंतु ही काळं रान मातीमधलं. म्हणून उभे जिंदगीमध्ये काय करायचं ते शेतीमध्ये असं त्याला रात दिन करून ते पाखरं सुद्धा आता ती त्यांच्या रस्त्यानं चालली आहेत. कारण की त्यांना पण माहीत आहे, कारण की त्यांना पण माहीत आहे आपल्याला भरारी घेतल्याशिवाय काहीच उपयोग नाही. कारण की शेतीमध्ये सुद्धा आपण रात्रीचा दिवस करून शेतामध्ये धान पिकवण्यासाठी खत घालून आणि त्याला फवारणी करावंच लागते की हो. असं नाही का फुकाटचा माल फुकाट येतो. आपण पण होऊन खर्च केला का खर्चाचा डबल निघत असतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये होऊन जिंदगी कसल्यावरती जी नशिबात आहे ते बघू कसं नाही. नशिबाला दोष देऊन काहीच उपयोग नाही. कारण की आपल्यामुळं आपल्यालाच गरज पडते, नाही दुसऱ्यामुळं आपल्याला पडते. आपण हार नाही मानल्यावरती काहीच होऊ शकत नाही. ह्यासाठी दुसऱ्यावरती डिपेंड होऊन राहू नका. एक लाईक आणि फॉलोअर्स करायला आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मनाचा प्रश्न तुम्हाला आवडलं तर तुम्ही करणार आहे. मॅ बळदाची करून आणि काय करून उपयोग नाही. कारण की जी नशिबात लिहिलं आहे ती होणारच आहे. मेहनत करतोय म्हणले फळ मिळणारच आहे. आणि तुमचा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित राहतोय. माझा प्रश्न मी बोलायचा माझ्यापुढे उपस्थित करतो. नाही तुमच्या सांगण्यावर आणि माझ्या सांगण्यानंतर मेहनत केलेली कधी वाया जात नाही. आणि फोकस कामावरती केलेला सोनं जीवनाचं झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे कधीही खरं आहे, ह्याला कोणच तोड देऊ शकत नाही. धन्यवाद. हा.